श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या कणकेचा एक दिवा आपल्या पितरांसाठी आपल्याला लावायचा आहे. या दिवशी 24 तारखेला गुरुवारच्या दिवशी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या अमावस्याच्या दिवशी श्रावण महिन्याची स्वागत करण्यासाठी जणू जसे काही दिव्यांची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी, त्यांची शांततेसाठी आणि त्यांना स्वर्गाचं वाट दिसण्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा कोणत्या साईडला प्रज्वलित करावा? त्या दिवशी एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. जे कणकेच्या दिव्यांनी आपण आपल्या दिव्यांची ओवाळतो आणि आपल्या मुलांच्या अंगावरून वाढतो, तसाच एक दिवा तयार करायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती मिळून एक वात ठेवायची. त्याच्यात काळ्या कलरची तीळ आणि सरसोचं तेल टाकायचं आहे आणि तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आपल्या पितरांचं स्मरण करून त्या दिव्याची पूजा करायची. आपल्या पितरांचं नाव घ्यायचं. ओम पितृभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि दिवा आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या माठाजवळ पितरांचं नामस्मरण करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आपल्या पितरांच्या नावाने त्यांना मुक्ती मिळते, शांतता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो. यामुळे आपल्याला ह्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्यामध्ये म्हणजे दिवा तयार करतो ते पिठाच्या त्याच्यात मीठ वगैरे काहीच टाकू नका. फक्त आपल्याला दिवा तयार करायचा आहे आणि दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्याचा आकार नाही द्यायचा. दिवा फक्त गोल तयार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला सरसोचं तेल, थोडीशी काळी तीळ आणि नंतरनं त्या दिवा 2 वाती मिळून एक वात ठेवायची आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या दरवाजाच्या बाहेर म्हणजे घरातून निघताना आपल्या डाव्या हाताला आणि घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे. पितरांचं नामस्मरण करून या दिव्याने अन्नदान सुद्धा होतं. कारण की ज्या वेळेस दिवा पेटतो कणकाचा त्या ठिकाणी किडे जंतू येतात आणि ते दिव्या खातात, तर आपलं अन्नदान सुद्धा होतं. तर अशा प्रकारे दिव्याचं